पप्पा बाजारला जायचं आपल्याला लयच ऊन पडलंय हो ना, लयच ऊन पडलं ना. मुलींना कुठं चालल्या तुम्ही? काका आम्ही शाळेत ना होमवर्क करायला चाललो. हा, तुमच्या शाळेत काय काय शिकवते सर तुम्हाला? आमच्या शाळेत मॅथ, इंग्लिश, हिंदी, सायन्स, सोशल सायन्स, मराठी शिकवतात. तुमच्या शाळेमध्ये संस्कार विषय काय शिकवतात? योगा, पीटी, ऑलिम्पियाड. आणि तुमच्या शाळेचं नाव काय आहे ग? गोदावरी इंग्लिश स्कूल घनसावंगी. हो नवरांच पप्पा, माझ्या ऐकण्यात होतं गोदावरी इंग्लिश स्कूल घनसंगीची चांगली शाळा आहे, आपण जिजाऊला इथं शाळा टाकू शिकायला. हो ना, खरंच ना. काय ते आता ती मुलगी किती भारी बोलत होती, काय संस्कार त्या शाळेचे त्या मुलीवर. हो ना चल बरं, आपण सरळ जाऊन चल बरं लगेच. पप्पा, इथं किती छान वातावरण आहे. हो ना गो, किती भारी इथं शाळा आहे. रोडच्या रोडच आहे ना हे. चल आपण जाऊ, सरला भेटू बरं लगेच. चल. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपली शाळा किती दिवसापासून आहे इथं? आपली शाळा ही 2011 पासून सुरू झाली. आणि जवळपास किती मुलं आहेत आपल्या शाळेमध्ये? आपल्या शाळेत टोटल 250 मुलं आहेत. आणि सुविधा सर आपल्या शाळेमध्ये? शाळेमध्ये आपल्या सुविधा म्हणजे काय आहे की आपण शाळेत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबवतो. हा. त्यात योगा आहे. त्यानंतर आपली मुलं ऑलिम्पियाड मध्ये पण चांगलं नाव लौकिक केलं त्यांनी. हा. आपल्या शाळेचा 2 वर्षापूर्वी नवोदयला मुलगा लागलेला आहे, अरे वा. गौरव सरोदे म्हणून. कुठला आहे हा? यांचं गाव कोणतं? त्यांचं गाव सरबगव्हाण. सरबगावांचं. तो नर्सरी पासून आपल्या शाळेत होता आणि तो नवोदयला आपल्या शाळेतून त्याची निवड झाली. तर आपले जे शिक्षक आहेत खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेतात. कुठलं ट्युशन वगैरे काय नव्हतं. गरीब मुलासाठी काय व्यवस्था आहे? बघा, आता गरीब मुलांसाठी शासनानं योजना दिली आहे की 25% हा. RT कायदा आहे हा. की ते पण मुलं आपल्या शाळेत शिकू शकतात. त्यासाठी शासनानं कायदा केलेला आहे आणि त्या RT अंतर्गत आपल्या शाळेत मुलं शिकत आहेत. आज जवळजवळ एक 35 मुलं आपल्या शाळेत RTच्या माध्यमातून शिकतात गोरगरिबांची. तर मित्रांनो, खरंच ज्यावेळेस आपला 7 जून लागतो त्या टायमाला नक्कीच मुलांचा फॉर्म भरला जातो. हा सरकारी फॉर्म असतो आणि ह्या शाळेला हा गृहीत मान्य आहे. Yes. बरोबर. हो. तर हा मान्य आहे. तर नक्कीच ही पण सुविधा आपल्या ह्या शाळेला लागू आहे असं मला हरकत नाही. तुम्ही जर गरीब घरचे असताल तर नक्कीच इथं त्याचं सुद्धा ॲडमिशन होऊ शकते. मित्रांनो, या सरांशी कॉन्टॅक्ट नक्की करू शकता. आणि सर, आपली जी शाळा आहे आम्ही आत्ता पाहिलं येताना खरंच खूप मुलं संस्कारिक आहेत आणि मुलं बी भरपूर आहेत. आता असं वाटतं की आपल्या ह्या शाळेमध्ये मुलं बसत नाही. यासाठी पुन्हा दुसरं तुम्ही स्वतंत्र काही केलं का असं ऐकलं आहे मी? हो, आता सर्व पालकाच्या सहकार्याने म्हणा, सर्वांनी विश्वास दाखवला आपल्यावर. त्यासाठी आपण यावर्षी शाळेसाठी 1 एकर जमीन घेतलेली आहे. तिथं एकदम आपण चांगल्या प्रकारे शाळा बनवत आहोत आणि तिथं आपली शाळा जी आहे 1 ते 12 असणार आहे. म्हणजे एकदा मुलांनी ॲडमिशन घेतली 12पर्यंत त्याला बाहेर पडायचं कामच. आणि सर, हे झालं तुमचं सर, पण आता मुलं तुमची शाळा आहे पहिलीपासून तर 5वी पर्यंत आहे इथं. हो. आता तिकडे गेलं तर कितीपर्यंत होणार? आणि दुसरं ऐकलंय आम्ही की तुमच्या शाळेला ग्रँड बी वगैरे भेटल्यात चाल असं ऐकलंय मी. हे खरं आहे का? खरं आहे. आता सध्या 1 ते 5वी पर्यंत आहे आपली शाळा. तिकडे आपण शिफ्टिंग केल्यानंतर 1 ते 12 होणार आहे आणि तिथं आपण चांगल्या फॅसिलिटी मुलांना देणार आहे. स्विमिंग पूल असणार आहे, मुलांसाठी मोठं ग्राउंड असणार आहे. सगळ्या अत्याधुनिक ज्या सेवा आहेत त्या आपण तिथं पुरवणार आहे. तर मित्रांनो बघा, यांच्याकडे फक्त 1ली ते 5वी पर्यंत शाळा होती आता, पण शाळेला भरपूर प्रोत्साहन मिळत आहे त्या कारणाने. आणि सरच्या काही पालकांनी की तुम्ही या शाळेमध्ये थोडे बसत नाही, तुम्ही अजून वाढवायचा प्रयत्न करा. तर सहकार्य केल्यामुळे मित्रांनो खरंच यांनी दुसरीकडे शिफ्टिंग करायचं ठरवलं आहे आणि तिथं आता 1 एकरच्या आसपास यांनी जागा घेतलेली मित्रांनो. आणि तिथं आता हा शाळा तिथं जाणार आहे मित्रांनो. आणि तुमच्या मुलासाठी अनेक सुविधा म्हणजे स्विमिंग पूल असेल, त्याच्यानंतर थोडं निसर्गरम्य वातावरण असेल. आपल्या इथं परिसर चांगला आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. आणि खेळण्याच्या बाबतीत म्हणलं तर मुलांना खेळण्यावर आपण जास्त लक्ष देतो. कारण 4 भिंतीच्या आत शिक्षण देण्याऐवजी त्यांना आपण नुसतं भिंतीच्या आत न देता त्यांना ग्राउंडवर घेऊन त्यांना प्रत्यक्षिक करून ते दाखवून त्यांना शिक्षण देतो आपण. मग त्यात मैदानी खेळ आहेत, त्याच्यामुळे मुलांचं मन तंदुरुस्त राहतं, शरीर सुदृढ बनतं, भूक लागते, अभ्यासात मन लागतं त्यांचं. आणि आपला ह्या वर्षीचा निकाल सर किती लागलेला आहे? आपला निकाल